स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विट्यात वैभव पाटील आक्रमक, तहसील कार्यालयासमोर काय घडलं? प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी LKG UKG, पहिली ते 10वी. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC MTSC NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT JEE नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. मागच्या 2 महिन्यापूर्वी भालवणीमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, 17-18 वर्षाची मुलगी येरळा नदीच्या काठावरती गेली असताना तिथं ती पाण्यामध्ये उतरली होती. पण पाण्यामध्ये वाळूच्या उत्खननामुळं जे काही खड्डे बनलेले आहेत त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळं दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला. नशीब चांगलं की तिच्याबरोबर गेलेले तिचे भाऊबंद किंवा कुटुंबातल्या बाकी सदस्य ना वाचवण्यामध्ये तिथल्या काही स्थानिक लोक होते, त्यांना यश आलं आणि फार मोठी दुर्घटना त्यावेळी टळली गेली. परंतु ज्या दिदीचं तिथं निधन झालं तिच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सहानुभूती असणं महत्त्वाचं आहे. प्रशासनाला या निमित्तानं ट्रस्टचे सगळे पदाधिकारी भेटलेले आहेत. सातत्यानं हे गेल्या 2 महिन्यात 3 महिन्यात ते भेटत आहेत. त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की त्या येरळा नदीमध्ये सातत्यानं वाळू उपसा अनधिकृतपणे अवैधरित्या होतोय. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहीत आहेत किंवा प्रशासनाला सुद्धा ह्या गोष्टीची कल्पना असावी. आणि सातत्यानं वाळू उपसा अवैध पद्धतीने झाल्यामुळं त्या नदीपात्रामध्ये असे मोठेचे मोठे खड्डे तयार झालेले आहेत. शेवटी लहान मुलं असतील यांना पाण्याच्या संदर्भात आकर्षण असतंच, त्यामुळे ते तिथं जाणार किंवा काही मंडळी जनावरं घेऊन त्या पिण्याच्या पाण्याच्या निमित्तानं, जनावरांच्या पाण्याच्या निमित्तानं त्या ओठ्यावरती किंवा त्या नदीपात्रामध्ये जात असतात. मी प्रशासनाला या निमित्तानं विनंती करतो, म्हणण्यापेक्षा त्यांना सांगतोय की हे जे वाळू उपसा अवैधरित्या होतंय ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत अशा दुर्घटना घडणार का तर घडणार. आता मी तहसीलदारांशी बोललो, तहसीलदारांनी या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. कारण की पहिल्यांदाच तुम्हाला जाणवलं असेल की आपल्या तालुक्यामध्ये किंबहुना परिसरामध्ये अशी घटना घडल्यानंतर पूर्ण जमात किंवा पूर्ण ट्रस्टचे सगळे मंडळी अगदी घरातल्या बायका मुलांसह इथं उपस्थित राहतात. अशी घटना आज तागत कधी झालेली नव्हती. याचं गांभीर्य आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मी तहसीलदारांना बोलल्यानंतर तहसीलदारांना सांगितलं, तहसीलदार म्हणले लाईव्ह मध्ये आत्ता जर कोण उत्खनन करत असेल किंवा कोणतं वाळू चोरी करत असेल त्याला आम्ही पकडू शकतो, त्याच्यावरती आम्ही कारवाई करू शकतो, पण बॅक इफेक्ट आम्ही काय तिथं देऊ शकत नाही किंवा कुणावरती आम्ही कारवाई करायचा असा प्रश्न आता त्यांनी इथं उपस्थित केला. मी त्यांना सांगतो, साहेब किती जरी तुम्ही म्हटला तरी सुद्धा आज सुद्धा काही भागामध्ये अवैधरित्या वाळूचा होते का तर होती. तुम्ही जर त्याची शहानिशा केली, तुम्ही गांभीर्यानं जर या गोष्टीकडे बघितलं तर आता सुद्धा अनेक लोक तुम्हाला अवैधरित्या जे वाळू उपसा करतायत त्यांच्यावरती कारवाई करायची संधी आहे. त्यांना तुम्ही थांबवू शकता, त्यांच्यावर कारवाई करून अशी घटना दुर्दैवानं भविष्यात तरी होऊ नये यासाठी तर तुम्ही काय प्रयत्न करणार आहे का नाही. झालेली तीव्रता, ह्या कुटुंबावरती आलेला प्रसंग, याचं तुम्हाला आम्हाला माणुसकी म्हणून काही चाड आहे की नाही हा विषय सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. हे न टाळता मला असं वाटतं की गांभीर्यपूर्वक तिथला पूर्ण सर्वे त्यांनी केला पाहिजे, बारकाईने तिथं लक्ष ठेवलं पाहिजे आणि या फॅमिलीला, या कुटुंबाला आपण काय शासनाच्या माध्यमातून काय मदत करू शकतो का हा विषय पण त्यांनी या निमित्तानं घेतला पाहिजे.
शेवटी आर्थिक ह्याचा काय मोहिजा दिला म्हणजे त्या मुलीचं प्राण किंवा त्या कुटुंबाला रिलीफ मिळाला असं कधी होऊ शकत नाही. आज त्यांच्या मनातली भावना आहे की आज आमच्या बाबतीत घडले, भविष्यात हे कुणाच्याच बाबतीत घडू नये ही त्यांची त्याच्या पाठीमागची भावना आहे. यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकाल का? हा विषय आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. 1,00,000-2,00,000 काय त्या मुलीच्या जीवाची किंमत आपण करूच शकत नाही. त्यामुळं मी विनंती करतो साहेबांना किंवा तहसीलदारांना की वरती महसूल खात्याला वरती जे मंत्री असतील, मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्या निदर्शनास हा विषय आणणं गरजेचं आहे. तो त्यांनी आणावा. तुमच्या परीनं प्रशासन म्हणून तुम्हाला जे जमल ते करा. एक लोकप्रतिनिधी म्हणून 100% मी आमच्या परीनं आमच्या नेत्यांना हे सगळ्या गोष्टीचं गांभीर्य 100% त्यांच्या कानावरती घालतो. हा विषय त्यांच्या डोळ्यासमोर येईल अशी व्यवस्था नक्कीच मी करतो. पालकमंत्र्यांसुद्धा हा विषय आपण समोर आणून त्यांच्याकडून सुद्धा याच्यात आपण काय रिलीफ देऊ शकतो का हा विषय आपण गांभीर्याने घेऊया. परंतु या सर्व या घटनेच्या संदर्भात जे जबाबदार आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या सगळ्यांच्या वरती या निमित्तानं भविष्यात काही ना काही ते कारवाई होत असे प्रसंग कुणाच्याच आयुष्यात आले नाही पाहिजेत. या दृष्टिकोनात सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी विनंती इथं मी करतो. मी या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सामील आहोत. जरी हे कुटुंब कोरेगाव तालुक्यातलं जरी असलं तरी सर्व त्यांचे ऋणानुबंध ह्या आपल्या तालुक्याशी कुटुंबाशी जोडलेले आहेत. कारण की तिथं जरी आले तर शेवटी जबाबदारी आपली होती. ती मुलगी आपल्याकडे आलेली होती आणि इथं ती दुर्दैवी घटना घडल्या. त्यामुळं त्या घटनेच्या जबाबदारी ही आपली लोकांची आहे, आपल्या तालुक्यातल्या सगळ्यांची अशा म्हणून हे रिलीफ मिळायसाठी जेवढं जमल तेवढं प्रयत्न करायचा शब्द या निमित्ताने मी त्यांना देतो. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सामील आहोत. मी माझ्या परीनं जेवढी माझी राजकीय प्रतिष्ठा असेल ती लावून त्यांना काय रिलीफ देता येतील त्यासाठी नक्की प्रयत्न करेन. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा